न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणादरम्यान स्मोक ग्रेनेडचा स्फोट, 3 कर्मचारी जखमी। पोलीस मुख्यालयात प्रशिक्षण सुरू असताना एक मोठी दुर्घटना घडली आहे। प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना माहिती देत असताना हातातच स्मोक ग्रेनेडचा अचानक स्फोट झाला। या अपघातात 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच मुख्यालयात एकच खळबळ उडाली। जखमी कर्मचाऱ्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सुदैवाने सर्व कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते। या घटनेमुळे पोलीस दलातील प्रशिक्षणादरम्यानच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून स्फोट नेमका तांत्रिक बिघाडामुळे झाला की हाताळणीतील चुकीमुळे याचा तपास पोलीस प्रशासन करत आहेत। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। मॉक ड्रिलचा डेमो चालू होता मुख्यालयाला, तर आमच्याकडे ग्रेनेड दिले होते हातात फेकायला। तर ती ग्रेनेड बद्दल पूर्ण माहित नसल्याने ती पिन काढली आणि ती आमच्या हातातच बस झाली। किती लागले, किती काय आता ऑपरेशन करंगळी आता आमच्या तिघांना, म्हणजे तिघांची पण करंगळी झाली, वेगळी झाली। ऑपरेशन करून परत काय असेल ते आता डॉक्टर ठरवतील। तर प्रशिक्षण सुरू होतं का? नाही, डेमो चालू होता मॉक ड्रिल। मॉक ड्रिल ईद निमित्त, कशा निमित्त मॉक ड्रिल चालू आहे? म्हणजे आता ईद निमित्त। तर एकूण किती जण? एकूण 4 जण जखमी। कसं होतं की आमच्या दरवेळची जी प्रॅक्टिस चालते ग्राउंडला मॉब डिस्पोजलची, जमा विसर्जन जे आम्ही दरवेळेस घेत असतो, आमचा सरावच असतो तो। आता बकरीद निमित्ताने आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये तो सराव घेतो। इतर ठिकाणी पण सगळ्या ठिकाणी जमाव झाल्या, विसर्जनचा प्रॅक्टिस झाली आमची। आज RCP 1 आणि 2 QRT यांचा संयुक्तरित्या आम्ही सराव घेतला। सराव घेत असताना प्रत्येक स्टेपला आम्ही त्यांना कसं पुढची कारवाई काय असं करत असताना गॅस सेक्शनचा जे वापर असतो त्या कारवाईपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना दाखवत होतं की गॅस जे आमचा प्लास्टिकचा एक सेल असतो, ग्रेनेड असतो, तो सेल आणि ग्रेनेड कसं फोडायचं हे प्रात्यक्षिक दाखवत असताना संबंधित जवानाकडनं पिन काढली गेली आणि ते लिव्हर पट्टी चुकून त्याच्या हाताकडनं सुटली, जेणेकरून लिव्हर पट्टी सुटल्यावर तो ब्लास्ट होतो, फेकल्यानंतर थ्रो केल्यानंतर तो ब्लास्ट होतो आणि चुकून त्याच्याकडनं सुटली आणि ते त्याच्या हातात ब्लास्ट झाल्यानंतर त्याला करंगळीला मार लागला। ह्या करंगळीमधला जॉईंट जे आहे तो जॉईंट निसटला आहे आणि त्याच्यावर केबल वायर KY करून ऑपरेट करणारे आज दुपारी बाकीचे 2 जण त्याचे शेजारी होते, ते किरकोळ जखमी झालेले आहेत। साधारणतः किती कर्मचारी जखमी झाले? 3। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।